आता ही म्हणली एक जण आहे, दोघं तिघं बी हितले नाहीत ना. एक पैसे कुठं गुन्हे तरी कुठला ज्यांच्या बोलायचं होतं त्यांची लायकी काय हीच सांगायची होती. ह्याला फक्त जाऊन मी एक दिवस सांगणार आहे, तुझी ही केलंय ही तुझ्या कुटुंबाचा नायनाट होईल. त्याला अपिलात पण ह्याला पण झोप आली नाही पाहिजे अशी व्यवस्था करू. 3-4 महिने झाला तुम्हाला कळालं नाही, बरोबर आहे का? 3 महिने तुम्ही नुसतीच इथं पूजा करीत होते. आता बाकीचे धंदे बंद झाले, आता देवाकडे घुसायचं, बरोबर आहे का? महाराजांच्या बाबतीत काय बोलायचं काय करायचं म्हणलं तर भीती वाटते. हे लोक डायरेक्ट महाराजापेक्षा मोठे फोटो लावते मंदिरात. बटाला दिली वसरीन, हळूहळू पाय पसरी. एका ठिकाणी सत्ता दिली की दुसरीकडे सगळंच खावलं वाटतंय, तशी परिस्थिती झालेली. ट्रस्ट का करेना, एकच घरातले का सगळे? असं ट्रस्ट असतं का? ट्रस्ट म्हणजे विश्वास. एकाच कुटुंबावर विश्वास आहे म्हणायचं कर्जत तालुक्याला, दुसऱ्यावर नाही. म्हणजे अशी परिस्थिती यांनी तयार केलेली. या ठिकाणी मी बाकी काही बोलणार नाही काकासाहेब. मी आज याच विषयावर बोलणार आहे. भरपूर बोलायचं होतं पण आज म्हणलं मंदिरापुढं आपण हा विषय काढणं चुकीचं होईल. कारण ज्यांच्या बोलायचं होतं त्यांची लायकी काय हीच सांगायची होती. आता कसं असतं, हे राजकीय स्टेजवर मी बोलणार आहे. कारण बाप्पाजी काकासाहेब ही जी ट्रस्ट असतं ना, त्याचा जो चॅरिटी कमिशनर असतो हा जजेस असतो. ह्याला फक्त जाऊन मी एक दिवस सांगणार आहे, तुझी ही केलंय ही तुझ्या कुटुंबाचा नायनाट होईल. खोटं नाही, काकासाहेबाला घेऊन जातो. जे ना, आम्ही वकील आहे, मला सांगायला काय, दाखले द्या ना थोडे, त्याला सांगतो हे असं असं होतं. आणि आता ह्याच्यामध्ये हा नाही इथं ते बाकी सगळं सांगू ना, हे तुम्हाला विचारूनच सांगू. घर मोडून गेले, त्रास देणारी पुजाऱ्यांना हे तुम्हाला विचारूनच साहेबाला सांगू. परंतु आता त्यांनी तर केले, त्याला ते रद्द करता येत नाही का साहेब? त्याला अपिलात पण ह्याला पण झोप आली नाही पाहिजे अशी व्यवस्था करू. आणि वरच्याला सांगून ठेवू काय असतंय त्याच्यामध्ये. हे जे काय आता बोलले कोणतरी की याच्यामध्ये राम शिंदे आणि रोहित पवार यांचा फार मोठा वाटा राहणार आहे. कारण ह्यांनी जर अंग काढलं आणि ह्यांनीच व्यक्तिगत जर थोडंही केलं तर ह्यांना काय होईल, ह्या करणाऱ्यांना बळ मिळेल काकासाहेब. आणि मग ते करणार नाहीत, पण हे सगळं सांगावंच लागेल ना आपल्याला की बुवा राजकारणाच्या पद्धतीने राजकारण करू. आता ही म्हणली एक जण आहे, दोघं तिघं बी हितले नाहीत ना. एक पैसे कुठं गुन्हे तरी कुठला, बरोबर आहे. आता मी नाही हितला तर मला कसं घेता इथं? माझी इच्छा आहे, ते घ्या मला, बरोबर आहे का? मी वरून आणतो शासनाकडून, घ्या मला ट्रस्टी. तुम्ही म्हणणार हितलाच नाही, मग हे पण हितले नाहीत ना. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे खोटं केलेलं आहे. हे चॅरिटी मध्ये बाप्पाजी सगळं खोटच आहे, सगळ्या केसेस खोटे आहेत. ह्याच्यामध्ये काय चालतं, ह्याच्यामध्ये देवाणघेवाण चालती. आणि मग ते बाप्पाजींनी सांगितलं सगळे कागद तयार करता येते, आणि मग ते कागद तयार झाले की जातात. परंतु वर जर अपील केलं, त्या अपिलामध्ये सगळ्यांनी जर इंटरेस्ट घेतला, उद्या अजून जर गाव एका दृष्टीने बंद झालं, अजून त्याच्यात मोर्चा निघाला, तर निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो कोर्ट सुद्धा विचार करतो ना काय चाललंय बुवा. हे याच्यामध्ये हे सगळं परत एकदा करावं लागेल. आणि आज विचार करा तुम्ही, एवढ्यापेक्षा डबल लोक सकाळी येते दर्शनाला.
कान उलटे धरू धरू उड्या आणते, दिवसभर चोऱ्या करते, बरोबर आहे का? आणि मग आज लोक कमी आहेत. हे पण दुःख आहे ना. त्यामुळे लोकांनी सुद्धा ह्याच्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे. आणि तुम्हाला वाटतं ही ट्रस्टचं काम फार गलिच्छ आहे, हे इतकं चिवट काम आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं आज आपली गोदड महाराजा पुढं समाधी पुढं मीटिंग झाली आणि आपण चर्चा केली आणि हे झालं, असं होणार नाही. कारण आमची एक केस आहे, तुम्हाला सांगतो सर, स्वर्गीय अजितदादा नाही त्यांनी एक शाळा काढून दिली, कॉलेज. त्या ट्रस्ट मध्ये मी ज्यांनी ताब्यात घेतलंय त्याचं सुद्धा बदला ना. आमचं व्हाय ना, ते दादा तर उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं होतं हे खोटं आहे, हे कॅन्सल करा. ते नाही झालं अजून ती केस इथंच चालू आहे. त्याच्यामुळं हा लढा अत्यंत तीव्र करावा लागेल, तरच हे ट्रस्ट रद्द होईल. अन्यथा हे ट्रस्ट रद्द होणार नाही. हे तुम्हाला मंदिरासमोर रद्द करून एका पावती खाली सगळ्या वर्गाने आल्या पाहिजेत, कोणाला अधिकार राहिला नाही ते पाहिजे. नंतर करायचे तुम्ही नंतर करायचे. तुम्हाला मी माझी कायदेशीर मला जो अनुभव आलेला आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कारण त्याच्यामध्ये इतके करप्ट लोक असतात खालच्या. आता 3-4 महिने झाला तुम्हाला कळालं नाही, बरोबर आहे का? 3 महिने तुम्ही नुसतीच इथं पूजा करीत होते, असाच अर्थ होतो ना. आपल्या जसे ते पळत होते तसं आपल्यातली 1-2 लोक तिथे जायला पाहिजे होती. काय चाललंय त्याच वेळेस जर लगेच कागद दिला असता, तक्रार दिली असती, तर ते साहेबांनी थांबवलं असतं. परंतु त्याच्यामध्ये आपला सुद्धा निष्काळजीपणा आहे, आपण सुद्धा त्या ठिकाणी गेलो नाही. आणि म्हणून अशा प्रवृत्ती फावतात. आता बाकीचे धंदे बंद झाले, आता देवाकडे घुसायचं, बरोबर आहे का? अरे देव गोदड महाराज काही एवढं सोपं माणूस नाही. हा, आता आम्ही तर बाहेरून आलोय तरी आम्ही भेटतोय, काटा येतो आम्हाला. तर तसं नाही. महाराजांच्या बाबतीत काय बोलायचं काय करायचं म्हणलं तर भीती वाटते. हे लोक डायरेक्ट महाराजापेक्षा मोठे फोटो लावते मंदिरात. काय चाललंय तुम्ही महाराष्ट्रात कुठं फोटो नाहीत मंदिरात. काय चाललंय? समाज झोपलाय का? लोक झोपलेत का? अख्खा तालुका ज्या दिवशी रथयात्रेला 4 दिवस गर्दी असते, अख्ख्या तालुक्याला बोलवा बाप्पाजी, 1 दिवस आव्हान करा, गाव बंद करा, तालुका बंद करा, तरच तुम्हाला सांगतो ह्याच्यात यश येणार आहे. आणि आम्ही आहेत ना कायदेशीर, तुम्हाला कायदेशीर बी आहेत आणि अजून काय करायचं ते बी करता येतं. या सगळ्या गोष्टीत आम्ही तुमच्या बरोबर आहे. परंतु हे काही ट्रस्ट आहे, ट्रस्ट मध्ये काय बरं, ट्रस्ट मध्ये का जायचं? हा, कशाला काय ट्रस्ट मध्ये? ताबा घ्यायला आता काय इथं आता जागा तर घेतल्या, दुसरी तर काय प्रॉपर्टी नाही इथं. मंदिर हीच प्रॉपर्टी ना, काय अजून काय प्रॉपर्टी? ज्वारे गोळा करून दिंडी एक काढलेली, पुन्हा दुसरी दिंडी काढली. सर तो मुद्दा नाही. ट्रस्ट मध्ये जायचं म्हणजे आता शिर्डीला जायचं, तिथं काहीतरी आहे बुवा, श्रीमंताचा देव आहे, तिथं खाल्लं तरी फार वर्षांनी शिक्षा मिळते सर. पण हिथं गरिबांचा देव आहे ना, एकदम दीन दुबळ्यांचा आणि पांडुरंगाचा. अख्ख्या जगामध्ये पंढरपूर विठ्ठलाचं मंदिर जे ते अत्यंत गरीब लोकांचं आहे. मग तुमचं बालाजी नाही, कुठलंच मंदिर नाही. मग या मंदिरात तुमचा घाट काय? इथंच का गेलं पाहिजे तुम्ही? अरे होऊ द्या ना, हे बिचारे लोक काम करतायत काकड्यांचे. तुम्ही सगळे आतापर्यंत काय त्यांच्या पुढे गेलेलं मला दिसलेलं नाही. माझ्या 35-40 वर्षात मी जी कर्जत मध्ये राहतो, मला आठवत नाही की काकड्यांच्या पुढे कोण गेलंय. ना दांडे गेले, ना नलवडे गेले, ना कुठले बहिरोबडीचे गेले, ना कापरेवाडीचे गेले. त्यांना पुढे घातलं आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहिला. तीच परिस्थिती आज व्हायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी झाली नाही. त्याला सगळेच कारणीभूत आहे. ती भटाला दिली वसरीन
हळूहळू पाय पसरी. एका ठिकाणी सत्ता दिली की दुसरीकडे सगळंच खावलं वाटतंय. तशी परिस्थिती झालेली कर्जत मध्ये. आणि याला तुम्हाला सगळ्यांना जागृत राहावं लागणार आहे. हा आवाज उठवावा लागणार आहे.